26/11 हल्ल्यात तहूर राणाला घेऊन एनआयएचं पथक दुपारी 4 वाजेपर्यंत भारतात येणार। तहूर राणाला आर्थर रोड जेलमधील विशेष बराकमध्ये ठेवण्यात येणार। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबाची पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार। रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरलाच नाही। धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर। एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाख आणि चंद्रकांत पाटील यांनी दिलेली 1 लाखाची मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली। मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला होता। बीड हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार। सरकारी वकिलांकडून वाल्मिक कराडची चल अचल संपत्ती जप्त करण्याची कोर्टात मागणी, तर निर्दोष मुक्ततेसाठी कराडचाही कोर्टात अर्ज। शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल। कोरटकरचा आजचा मुक्काम कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातच। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर। रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर शहा तटकरेंच्या घरी जाणार। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। पालकमंत्री पदाचा वाद शहांपर्यंत जाणार नाही। लोकसभेचे सदस्य असल्यानं तटकरेंनी निमंत्रण दिलं असावं, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। अबू आझमींकडून किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार। विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप। पुण्यात टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून 10 वर्षांनी झालेल्या बाळाची आईकडून हत्या। बाळाची वाढ होत नसल्यानं तसंच उपचाराचा खर्चही परवडत नसल्यानं बाळांना मारलं, आईला अटक। सोलापुरात प्रसूती झालेल्या महिलेला स्वतःच खोलीची स्वच्छता करण्याची वेळ। स्वच्छता कर्मचारी आला नसल्यानं प्रसूती झालेल्या महिलेनं पतीसह 8 दिवस रुग्णालयाची स्वच्छता केल्याचा प्रकार।